मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाच्या लाभार्थ्यांना यूडीआयडीची केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। यूडीआयडी कार्ड बरोबर आपला आधार लिंक करण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि अगदी घर बसल्या 5 मिनिटांमध्ये आपल्या यूडीआयडी कार्डला आधार कसा लिंक करायचा, आपल्या यूडीआयडी कार्डची ई केवायसी कशी करायची, हेच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी काय करायचं, गुगलच्या माध्यमातून यूडीआयडी सर्च करा। यूडीआयडी सर्च केल्यानंतर आपल्याला वेबसाईट मिळेल स्वावलंबन कार्ड, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर पीडब्ल्यूडी लॉगिन वरती क्लिक करायचंय। आपला यूडीआयडी कार्ड नंबर किंवा आपला एनरोलमेंट नंबर, आपली जन्मतारीख आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला हा एरर दाखवला जातोय, युअर ई केवायसी नॉट कम्प्लिटेड किंवा ई केवायसी पेंडिंग। आता ई केवायसी मग करायची तरी कशी, या ठिकाणी आपण राईट साईडला पाहू शकता बऱ्याच सारे ऑप्शन दिलेले आहेत, परंतु याच्यामध्ये ई केवायसी करण्यासाठी कुठेही ऑप्शन दाखवत नाही। मित्रांनो, याच्यामध्ये आपली कुठली तरी माहिती मिसिंग आहे। आता याच्यामध्ये काय माहिती मिसिंग आहे, तर याच्यामध्ये आपला आधार नंबर दिलेला नाही, आपला आधार नंबर लिंक नाही आणि हाच आधार आपल्याला अपडेट करावा लागणार आहे। याच्यासाठी अपडेट आधारवरती क्लिक करायचंय। अपडेट आधारवरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर द्यायचा आहे, आधार नंबर पूर्णपणे एंटर करायचा आहे। याच्या खाली आपल्याला सिलेक्ट आयडेंटिटी प्रूफ वरती क्लिक करायचंय। सिलेक्ट आयडेंटिटी प्रूफ मध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आयडेंटिटी प्रूफ निवडण्यासाठी ऑप्शन दिलेली आहे, त्याच्यामधून आपल्याकडे जे काही आयडेंटिटी प्रूफ असेल ते निवडायचे। याच्यामध्ये आपण आधार सुद्धा निवडू शकता। हे निवडल्यानंतर त्याची फाईल आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची, 30 KB पर्यंतची आपल्या आधारची कॉपी अपलोड करायची आणि रिझन टाकायचे की आपण यापूर्वी आधार दिलेला नाही किंवा इतर काही कारण असेल तर आपण देऊ शकता। जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचे। जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवलेला असेल, आलेला ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि त्याच्या खाली जे ऑप्शन दिलेले सबमिटची, या सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर आपला हा ओटीपी सक्सेसफुली व्हेरीफाय होईल आणि सक्सेसफुली व्हेरीफाईड झाल्यानंतर आधार ई केवायसी इज डन अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल। यू कॅन डाउनलोड, म्हणजे आपण हे सर्टिफिकेट आता केवायसी झाल्यानंतरचं आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करू शकता। अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दाखवली जाणार आहे। अर्थात आपली यूडीआयडी कार्डची ई केवायसी झालेली आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये आपण घर बसल्या सुद्धा ही केवायसी करू शकता। लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्या। धन्यवाद।